बघा आम्ही आलो आहे जंतर मंतर मध्ये आणि मी तुम्हाला जंतर मंतर मध्ये काय असतं ते दर्शन करवते. या ही त्यांची हे आहे बघा, इथं लिहिलेलं असतंच. हा घंटा सगळ्यांना उठवायसाठी. गजबची इतकं बडं बडं चाललंय. बनवलंय ग गाईड नाही ती काय घेत. गाईड तिकडे गेलो असतो. गाईड नाही ती तिकडे जाऊया, तिकडे गाईड असते. दाखवते ती, या सांगते ते गाईड. ही आम्ही जंतर मंतर मध्ये आहे जयपूर. ही पहिल्या जमान्याचं घड्याळ आहे. ह्या घड्याळाच्या रेषा आहेत ना, त्याच्यावर कळायचं की पहिलं किती वाजलेत. आणि त्याच्यावरती खाली छोटं छोटं हे आहे, छोटं छोटं ती लाईनी दिसतात, त्याच्यावर सेकंड आणि ती कळायचं मिनिट. ती तो 12 असं 1 2 3 4 असं आहे पूर्ण. हे का ही घड्याळ आहे पूर्ण. हा हे ऊन जसं जसं येईल ना तसं तसं एक ह्या साईडला आहे, इकडच्या साईडला जेव्हा सूर्य येतो तेव्हा म्हणजे उत्तर दिशेला एक सूर्याचा आणि दक्षिण दिशेला एक सूर्य. हा हा ती जसा फिरत नाही का, थंडीच्या दिवसात सूर्य इकडं असतो आणि गरमीच्या दिवसात सूर्य तिकडं असतो. तर ही इकडे एक सूर्य इकडं आला का इकडच्या साईडला, उत्तरेला आला का ही उत्तर दिशेचं, आणि दक्षिणेला गेला का दक्षिण दिशेचं इकडच्या साईडला. हे इकडं हे जेव्हा सूर्य थंडीत तो दक्षिणेकडे जातो तेव्हा हे इकडून पाहायचं घड्याळ. हे मम्मा ती कशासाठी आहे ग? जर का ड्रायव्हिंग ही दक्षिण गोल आहे, इथून घड्याळाचं ही धाक बघितलं जायचं. ही ध्रुव तारा बघायची ना, ही निशान दिसतं इथून डोळा लावून बघितला का आसमानात ध्रुव तारा दिसायचा. ध्रुव तारा हा उत्तर दिशेला. आता नाही, रात्रीचं ध्रुव तारा बघायचा. इथून हे डोळा लावला ना तर बरोबर आसमान मध्ये ध्रुव तारा, जी तारा दिसल ती ध्रुव तारा. हा इथल्या राजानं त्याचा शोध केला होता ध्रुव ताऱ्याचा. ही दिवसाचा टाइम बघायचं. ही टाइम ही मधी पायऱ्या येत्या, त्या पायऱ्यावर आला का 12 वाजल्या, 12च्या नंतर इकडं आणि 12च्या आधी तिकडं असं हे टाइम. आणि हे तसं घड्याळाला कसं होतं तसंच इथं याला पण पुरं हे करायचं आहे. हां इकडं ही घड्याळ असं म्हणजे दिवसाचं सगळं सांगणार. दिवस कुणीकडं म्हणजे किती वाजता उगवतोय, किती वाजता मावळतोय, पूर्ण टाइम सांगणारी 12 तासाच. या इकडं तुम्हाला राशा दाखवतो. कशासाठी आहे? आसमान मध्ये बघायसाठी. हे पडलंय आता, पण ह्याच्यावरनं जलमलेलं म्हणजे पडलं नाही व्यवस्थित आहे, पण ह्याच्यावरनं जलमलेलं हे का लाईनी दिसते त्या का तुम्हाला, त्याच्यावरनं राशी कळायची कुठली राशी
कितवा ग्रह काय काय सगळं ह्याच्यावरनं कळायचं. हा, जसं उन्हाची दिशा असेल ना, कुठल्या रेषेवर ऊन आहे त्याच्यावरनं ती पहिली बामण पंडित असायची ती सगळं सांगायची की ह्या टाइम बी सांगायची, घड्याळ लागलंय साईडनं आणि ती की ह्या टायमाला जन्मलंय आणि ही राशी आहे त्याची तिकडं. ही जेव्हा सूर्य तिकडच्या राशीत असायचा तेव्हा असं राशी त्या ही बहुतेक 12 राशांचं आहे बहुतेक असं बनलेलं. मग ती तिकडच्या राशीत असला तर तिकडच्या राशीत असल्यावर हितनं ह्याच्यावरनं सांगायची ती असं 6 राशा तिकडं 6 राशा इकडं. आणि एक अजून ही होतं ह्याचं ती होतं काहीतरी इथं ती मोडलंय आता काटा त्याचा. खाली उतरून त्याच्या आत राशीत जायचं, नीट बघायचं. हे खाली उतरून जायसाठी आहे तिथं राशीला आणि बघायचं की कुठल्या राशीत बाळ जन्मलंय, कुठल्या राशीत कुठल्या राशी कवाची आहे, कुठला ग्रह आहे, हे ते सगळं बघायचं. खाली नाही जाऊ शकत. हा, खाली नाही जाऊ शकत. काय करायचंय जाऊन बेटा आत? ती काय कशासाठी आहे? हा? ती कशासाठी आहे? गिनीज बुक वर्ल्ड मध्ये नाव आलं. हा? 12 राशांचं बनलंय हे सगळं, 12 राशांचं. हा, ह्याच्यावर ही मकर राशी असं. वृश्चिक राशीचा आहे. ठीक आहे. जिंगा कैसे आए हो? महाराष्ट्र से आए हैं, ट्रेन से आए. अच्छा, तो आराम से आपको अपनी राशि याद होगा, इसको खड़े होकर फोटो आराम से फोटोग्राफी करके ठीक है. खींच लीजिए आराम से. ही कर्क राशी आहे. तुमची कुठली राशी आहे? कुंभ राशीकडे चला फोटो खिचू का? हा, बघूया की या. इथं कन्या राशी आहे, वर्गो. ही माझी राशी आहे. ही वृषभ राशीच आहे. ह्याच्यावरती घड्याळ होतं ना, त्या घड्याळाचं ही दाखवलंय आणि त्याच्यावर टाइम टेबल काढायचं की वृषभ राशीचं ही सूर्य कुठला आहे, ती नक्षत्र सगळी ग्रह नक्षत्र ह्याच्यात कळायची त्यांना, त्या राजाला. कुठली राशी आहे तुमची? कुंभ. कन्याच्या नंतरच असेल तिकडं. तर या बघूया सगळ्याच. हा, इथंच आहे. या इथंच आहे. कृष्णाच्या आत्याकडे. उनलंय. पावसाच्या दिवसात छान वाटत. हा, चार्जिंग केला का नाही फोन तुम्ही? 100 झाला ना, रात्रभर लावला. 1 2 3 लॉक खोललंय की याने गेम लावली. कुठं चालली? पुराने जमान्याची दीवार आहे. पुराने जमान्याची दीवार आहे. पुराने जमान्याची दीवार आहे. कृष्णू काय? पुराने जमान्याची.
मम्मा ती झेंडा कोणी लावलाय? आलाय का? हा आलाय. चला मम्मा ती चाक कसं? हा हिता आता ती पण तीच बनलेला आहे. सूर्याची दिशा बघून कुठली राशी कुठली राशी कशी आहे, कुठलाही ग्रह सूर्य किती वाजता मावळला काय किती वाजता वाजल्यावरच हे आहे सगळं घड्याळाचं मेजरमेंट हेच नाही. मम्मा हे काय आहे? हवा महल आहे. हा? आणि ती काय आहे? ती दुसरं जंतर मंतर मध्ये काय आहे? बटरफ्लाय. जंतर मंतर मध्ये मग काय? जंतर मंतर. हो का ही राशीच आहे बघा त्या. राशीच आहे पूर्ण हे पण. ही नुसतं असं दाखवलंय आणि पुढल्यात लिहिलंय पण त्यांनी. हे का हेच लिहिलंय त्यात कुठली रास आणि कुठलं नक्षत्र लिहिलंय त्यांनी बघा. वृष कन्या रास यात असं मिथुन रास लग्न राशी वलय कर्क रास लग्न राशी असं सगळं त्यांना जन्मल्यानंतर तिकडं बघायची आणि लग्न बिग्न करायचं असलं तर इथं बघायचं की कुठल्या राशीत कवा लग्नाचं ही आहे मुहूर्त आहे असं म्हणजे मध्ये दोघं थांबा इथं जा. काय आहे? या इथं या ही रामयंत्रम म्हणायचं. ही रामयंत्रम हो का. सकाळी सूर्य कवा उगवतो ही इथनं दाखवलं जायचं. सूर्य उगवल्यापासनं मावळ असतो किती वाजते त्या किती टाइम होतंय हे सगळं मोजलं जायचं. तिथं वर गेला सूर्य तिथं किती वाजता सूर्य मावळतो ही दाखवायची. इकडून किती वाजता उगवते तिकडून किती वाजता उगवतोय ती मावळ तीपर्यंत सगळं येतंय ह्याच्यावर. हा ही पहिलंच आहे सगळं पत्थरचं बनलेलं आहे. त्या राजानं बनवलेलं. कुठल्या राजाचं माझं नाव घेणार. या ही पण तसंच आहे ती पण तसंच आहे सेमच आहे. काढू काय फोटो चुकडं राहतं उन्हानं. थांबा मध्ये नुसतं एक दगड वर आलाय. दगड नाही बेटा ते दगड नाही ते यंत्र नाही ते. उभा राहत त्या संग. इकडं उभं राहता का इकडं. ती काय आहे? वरचं येत आहे का? हा ह्याच्या पलीकड हवा महल आहे. त्याच्या पलीकड हा गमीज. हे एवढं आहे जंतर मंतर मध्ये. म्हणजे एकतर्फे कॅलेंडर आहे पुरं तुमचं. कॅलेंडर पंचांग सांगितलं जातं इथं. जंतर मंत्र ही आहे. चला वाचतंय ती दाखवूया. बघायचं गाणी आई म्हणते. कठपुतल्या नाचवते तिथे. कठपुतल्यांचा खेळ आहे.
नाचवाय कोण नाही, नाही तर नाचवते ती म्हणणार. एक जण नाचवतो ह्या गाण्यावर. चला आपल्या इथं. थांबा मी इकडनं काढते फोटो. तिकडं उभं राहा. इकडं उभं राहा. राहू दे, जाऊ उभं राहू. पाणी प्यायचं आहे का? कटपुतल्यानं माझा माणूस दिसत नाही ना. घड्याळाची काटा एक इकडं आहे.